रूमवर. तर आम्ही कुठे उतरलेलो, करमाळीवरून आम्ही टॅक्सी केली टू मापुसावरून आम्ही बाईक रेंट केली आणि आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो. तर असं आहे आमचं हॉटेल. छोटंसं हॉटेल आहे, खूप कंजस्टेड आहे, पण ठीक आहे, चालतं आहे. लाईक दिस. थोडा पसारा इग्नोर करा. इथे वॉशरूम आहे, कृणाल गेला आहे. अशी बाल्कनी आहे. आणि तो फ्रंट गेट आहे आय गेस. असा आहे रूम. ठीक आहे. आय मीन मोस्ट इम्पॉर्टंट की स्वच्छ आहे, बस, अजून काय नाही. सो आम्ही जस्ट चेक इन केलं आहे आमच्या रूमवरती आणि आता आम्ही चाललो आहे वॅगेटर बीचला. म्हणजे आमचा रूम वॅगेटर बीचवरच आहे, पण आम्ही वॅगेटरला चाललो आहे. तिकडे पर्पल मार्टिनी म्हणून एक कॅफे आहे, तो तिकडे चाललो आहे आम्ही. सो लेट्स गो. आणि असं एंट्री केल्यानंतर आम्हाला सी व्ह्यू टेबल मिळाला होता आणि आम्ही फूडमध्ये चिकन टिक्का आणि चिकन पिझ्झा ऑर्डर केला होता. चिकन टिक्का ॲक्च्युली ओके होता, पिझ्झा खूप छान होता. ओव्हरऑल ॲम्बियन्स वाईज सगळं काही ओकेच होतं. I'm not seeing you guys on the dance floor. Come on, people. There's magic in the end. अँड असा होता पर्पल मार्टिनी. खूप मजा आली, खूप छान वाईब आहे. थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, पण ठीक आहे, वाईब छान आहे यार. बीच काय बोलतात रे, सी व्ह्यू टेबल आहे आणि खूप छान वाईब आहे खरंच. जर खिसा मोठा असेल तर प्लीज जा तिकडे. पण खिसा मोठा असायला त्यांनी क्वांटिटी पण चांगलीच दिलेली, जेवणाची क्वांटिटी पण छान होती. सो असा होता फर्स्ट डे इन गोवा. सो बॅक टू आम्ही रूमवर आलो आहे. ॲक्च्युली आम्ही खूप दोघे पण थकलो. आम्ही विचार केलेला की थोडंसं एक्सप्लोअर करूयात. तशी तर 9 वाजलेत, तर थोडंसं आरामात जाऊयात रूमवर. बट आम्ही दोघेही थकलो आहे, कारण की आम्ही सकाळी ट्रॅव्हल केलं, मग नंतर इथे चेक इन केलं 5 वाजता, मग आम्ही बाहेर गेलो. सो प्रॉपर असा आराम नाही करता आला. तर विचार केला की रूमवर येऊया आणि रेस्ट घेऊया. रेस्ट इज इम्पॉर्टंट. तर असा होता आमचा फर्स्ट डे इन गोवा. सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ डे पण मी पार्ट्समध्ये अपलोड करेल. सो होप यू गाईज एन्जॉयड इट फर्स्ट डे इन गोवा. सो भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये. टाडा, बाय. एक सेकंड,
फॉलो केलं नसेल तर प्लीज आत्ता तरी जा आणि फॉलो करा, कॉमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.